दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामनवमी जन्मोत्सवा निमित्तानं आपले मोंड्याचे दिग्गज व्यापारी, आपले मंडळाचे अध्यक्ष पवनभैया गुरकुते सर यांच्या परिवारातर्फे दरवर्षी त्यांनी वर्षातून 2 वेळा महाप्रसादाचं आयोजन करतात। ह्या वर्षी सुद्धा त्यांनी भरपूर मोठ्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे। भरपूर आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत जवळपास 2-3 हजार लोक जेवण केलेले आहेत आणि अजून चुलीवर स्वयंपाक चालूच आहे। ह्या मोंडा मार्केटच्या विकासासाठी आमचे पवन भैया हमेशा अग्रसर असतात। आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उद्योग सुरू झालेत। आज भरपूर व्यापारी लोक या ठिकाणी आलेले आहेत। व्यापाऱ्यामुळे अनेक लोकांना रोजगार सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत। पण ह्या मोंड्याला थोडंसं रस्ते, नाल्या, ड्रेनेज या बऱ्याच गोष्टीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे। तर आमची विनंती आहे ह्या मोंडा मार्केट रहिवाशांची की आजपर्यंत सार्वजनिक कामामध्ये मोंडा मार्केट लातूर फाटा नंबर 1 ला आहे, पण डेव्हलपमेंटच्या बाबतीत शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। तर आपल्याला विनंती आहे, मीडिया आपला हे भारतातला 4था स्तंभ आहे, आपल्या माध्यमातून त्यांना काहीतरी थोडंसं दाखवून द्या की बाबा इथले रस्ते करा, काय दुसरं काही नाही, फक्त रस्ते द्या म्हणून। एवढीच आमची व्यापाऱ्यांची विनंती आहे। सामाजिक कार्याचं दर्शन या ठिकाणी घडून गेले, रक्तदान शिबिर ठेवून त्याबद्दल सर आता या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे की सामाजिक कार्यातूनच आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, कारण आज आरोग्य यंत्रणेमध्ये सुद्धा ब्लडचा खूप तुटवडा आहे। त्यासाठी आता हे आमचं कर्तव्य आहे। काहीतरी किती रक्तदान आतापर्यंत जवळपास 60 एक लोकांनी केले सर। अजून संध्याकाळपर्यंत 100ची भरती होऊन जाईल। समजा रामनवमीच्या निमित्तानं सर्व नांदेड वासियांना आम्ही मोंडा मार्केटच्या वतीनं सर्वांना रामनवमीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देता। असंच आपलं सहकार्य पुढे चालू राहावं ही आमची विनंती आहे।